आणि गणपती बाप्पा बघा, गणपती बाप्पांना आपण जसं काय आपल्याला सोडून जाताना त्यांचं पण अंतःकरण जसं काय जड झालेलं आहे, तसं आपल्याला गणपती जातात त्या दिवशी आपलं अंतःकरण जड होतं. तसंच गणपती बाप्पांचं पण अंतःकरण जड झालेलं दिसतंय. गणपती बाप्पांचा चेहरा बघा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि फायनली आज 11 दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आपल्या आपल्या गावाला जाणार आहे. आणि बघा, गणपती बाप्पा आले त्या दिवशी किती प्रसन्न वाटत होते. आणि आज गणपती बाप्पांचा पण चेहरा जसा काय उतरला आहे. जसं आपल्याला दुःख होतं गणपती बाप्पा जाणार, तसं गणपती बाप्पांना पण दुःख होतं आपल्याला सोडून जाताना. पण तसा विचार केला तर ती देव आहे, ते थोडे मानव आहे, त्यांना सुख दुःख सर्व समान आहे. आणि गणपती बाप्पा आपल्याला सोडून कधीच जात नाही. जातात ती फक्त माणसं. जसा माझा भाऊ गेला मला सोडून. देव तर देव असतात ना. मनात खूप कालच भाऊला वर्ष झालं खूप हे होतं, पण आज पण बाप्पा जाणार. आपल्याला दुःख धरून चालत नाही. कारण सगळे म्हणतात आपण जर दुःख धरून बसलं तर दुःख मागे लागतो. सगळ्यांचा विचार करावा लागतं, आपल्याला नॉर्मल व्हावंच लागतं. तशी मीही नॉर्मल झाली. तसं म्हणजे जेव्हा मी एकांतात असते ना, तेव्हा माझ्या मनात अचानक आठवलं की हे मिलिंदचं काय झालं. मी खूप 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 रडती, एकटीच खूप रडती. पण परत आपल्याला नॉर्मल व्हावं लागतं. मुलं बाळं, संसार. देवाने हा मानवजन्म असा बनवलेला आहे की आपण ह्या चक्रामध्ये गुंतत जातो. किती आपण म्हटलं सोडायचं तर आपण नाही सोडू शकत, कोणीच नाही सोडू शकत. मी सांगते याचा तुम्ही नीट विचार करा की हा मानवजन्मच असा आहे. चला तर मग गणपती बाप्पांचं घरातली सर्व कामं आवरली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाला लागते. गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे बनवायचा. दुपारी आता तेरच गेला आहे दुकानात, त्याचे पप्पा पण गेले कामावर आणि माझे घरातले कामं आवरले. स्वयंपाक वगैरे करते, बाप्पाला नैवेद्य वगैरे करते आणि दुपारी बाप्पांचं विसर्जन करते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. रोहिणी रांगोळी काढते छानपैकी. आम्ही पहिलं रोज रांगोळी काढायचो, पण गिरिजा जशी चालायला लागली ना तसं आम्ही रांगोळी काढायचं बंद केलं. कारण ती रांगोळी पुसून टाकते, रांगोळी तोंडात घालते. त्याच्यामुळे आम्ही काही सध्या रांगोळी काढत नाही, पण असं सणावारलाच काढतो. तेव्हा रोहिणीची रांगोळी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी काढली ती रांगोळी. छान रांगोळी काढली रोहिणीने. मी इथे भांडे घासते, देवाचे भांडे घासून पालथे मारून दिले पहिले आणि किचन आवरून झाला बघा. आणि ते भांडे घासून राहिले मी. अजून भांडे थोडेसे धुवायचे राहिलेले ते तर भांडे धुवून घेते मी राहिलेले आणि स्वयंपाकाला सुरुवात करते बाप्पाच्या नैवेद्याच्या. इथे रांगोळी पूर्ण काढून झाली रोहिणीचे. तिथे मस्त जय श्रीराम लिहिलं आहे तुळशी समोर. हे बघा, आणि पावसांची किती चिकचिक आहे बघा घरासमोर आमच्या, खूप चिकचिक वगैरे. आणि हे बघा इकडे मस्तपैकी गणपती बाप्पाची सुरेख रांगोळी काढलेली आहे छानपैकी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथे छान लक्ष्मीची पावलं काढलेली आहे. आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. गणपती बाप्पासाठी नैवेद्य इथं पीठ मळण्यासाठी परात घेतली आहे आणि कुकरमध्ये ना इथे मी भात लावते आहे. ते रसनी ना कढी भजी करायला लावली नैवेद्यासाठी. त्याला कढी भजी खाऊशी वाटले तर कढी भजी, मेथीची भाजी, भात असा स्वयंपाकाचा बेत असणार आहे. इथे भांडे घासून लावलेले. सकाळचे भांडे लावायचे बाकी, ओले अजून ना, पावसाळ्यात त्याच्यामुळे भांडे वाळत नाही. तर इथे बाप्पाच्या प्रसादासाठी मस्तपैकी मेथीची भाजी शिजत टाकली. बाप्पांना आज मेथीची भाजी, कढी भजे, भातपोळी असा नैवेद्य करायचा आहे. तर इकडे हे बघा रोहिणी करते पोळ्या. रोहिणी पोळ्या करून घे आणि नंतर आहे ना भजी करतो. भजी नाही, भाजी मी करते, कढी मी करते, तू भजी कर. इकडे मस्तपैकी कळीदार मोदक केलेले आहे मी. आता मोदक तळायचे आहे आणि कढी करायची आहे. ही भाजी पप्पांच्या नैवेद्याला केलेली आहे. तर अशी मेथीची भाजी ना आमच्या घरात खूप आवडते. आमच्या घरात म्हणण्यापेक्षा ना मला वैयक्तिक खूप आवडते, मुलीला पण आवडते आणि सगळ्यांना आवडते. तेलच लागतं, मेथीची भाजी चालत नाही. ही मिरचीची भाजी, याची रेसिपी दाखवली तुम्हाला मी एक दिवस. मस्त होती अगदी हिरवीगार भाजी दिसती बघा. आणलंय छान हार आणलाय ना.
तिथे तेरसनीनं पप्पांसाठी छान हार आणलाय दुकानात मला तो आत्ताच आणि मस्त हार आणलाय. चांगला आहे ना? काय झालं हाराला? हार काढून घेतला. किती सुंदर आहे. चांगला आहे, छान आहे. आता गणपतीमध्ये ना हार असे मनासारखे भेटते ना तरी मस्त आहे ना. पुष्कळ 50-1 रुपयाचं असेल तरी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप सुंदर हार दिसतोय गणपती बाप्पांना. खूप सुरेख दिसत आहे आमचे बाप्पा. चला, तर इथे माझा पूर्ण स्वयंपाक झाला. इथे मस्त मी कढी बनवली आहे आणि हे बघा भात केला आहे, मेथीची भाजी केली आहे, पोळ्या केल्या आहे. हे बघा नैवेद्य पण भरून झाले. नैवेद्य मस्तपैकी तुळशीपत्र वगैरे ठेवलेलं आहे आणि भजी केली आहे कढीसोबत. तसं तर वरण भात करायचं होता पण वरण भाताचा नैवेद्य गणपती बाप्पाला भरपूर वेळेस दाखवला. मग तेच बोलला मग मी आज कढी भज्यांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवूया. आणि ते सुंदर मस्तपैकी कळीदार असे मोदक केले मी. मोदकची रेसिपी पण तुम्हाला येईलच. ते बघा खूप छान मोदक केले. तर नैवेद्य झाला, स्वयंपाक झाला. आता आम्ही आरती करतो बाप्पाची, नैवेद्य दाखवतो आणि जातो गणपती बाप्पांना घेऊन. भज्यांचं पीठ बाकी अजून, बाकीचे भजे मी नंतर करणार आहे गरम गरम. गणपती बाप्पांचं विसर्जन करून आल्यानंतर तर झालं गणपती बाप्पांच्या आरतीला. वहिनी इकडे बसायचं. बस. बसत नाही हो. तर इथे बघा आमच्या गिरिजाने छान नऊवार साडी घातलेली आहे आणि गिरिजा खूप मुकडते. तिला खूप भारी वाटते अशी नवीन साडी घातल्यामुळे. ही साडीची शिवलेली माझी साडी होती ही, तर माझ्या साडीचं हे नऊवार शिवलेलं आहे गिरिजासाठी. आणि गिरिजा बघा किती छान दिसते आमची. तोंडात नाही. तर माझा स्वयंपाक वगैरे झाला होता, नैवेद्य भरून झाले होते आणि माझी बाकीची आवरावर चालू होती. कारण गणपती बाप्पांना विसर्जनाला न्यायच्या वेळेस बरंच काय काय बरोबर न्यावं लागतं. तर माझे चालली होती हे घे ते घे. आणि रोहिणीने गिरिजाचं आवरून दिलं. गिरिजाला छान हे नऊवार घातलं आणि कारण आहे ना म्हटलं वेळेवर मग फजिती होऊन जाते आणि मग घाईघाई केली का मग गिरिजा रडते. त्याच्यामुळं रोहिणीने ना गिरिजाचं मुद्दामच अगोदर आवरलं. कारण ती साडी ठेवती की नाही ठेवती याचं आम्हाला टेन्शन होतं. पण गिरिजाला आहे ना साडी खूप घालायला आवडती. ती एरवी पण रोहिणीकडे ना अशी ओढणी वगैरे स्कार्फ वगैरे घेऊन येते आणि मला साडी घालून दे, मला साडी घालून दे अशा म्हणत असते. म्हणून हे गिरिजासाठी खास मुद्दाम मी नऊवार शिवून घेतलं. आणि आता सर्व तयारी झाल्यानंतर मी आणि मिस्टरांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली. काय 10 दिवसामध्ये काही चुकलं वगैरे असेल तर त्याची क्षमा मागितली. कारण आपण किती नाही म्हटलं तर आपल्याकडनं सगळं एवढं वेळेच्या वेळी देवाचं होईलच हे सांगता येत नाही. कधीतरी टाईम चुकतो, काहीतरी चुकतं. त्याच्यामुळं देवाला मनोमन नमस्कार करून सांगितलं चुकलं माकलं क्षमा करा, साधी भोळी भक्ती आमची स्वीकारून घ्या असं देवाला मनोमन सांगितलं. देवाला नमस्कार केला. पहिल्यांदा मी आणि मिस्टरांनी पूजा केली आणि आम्ही फोटो वगैरे पण काढले छानपैकी. आणि हे बघा गिरिजा पण आहे आमच्यासोबत. आणि नंतर रोहिणीने आणि तेजसनी पण पूजा वगैरे केली आणि नंतर आम्ही आरती केली. तर इथे आमची पूजा झाल्यानंतर तेजस आणि रोहिणी पूजा करताय आता. तर हे बघा रोहिणीने पिवळ्या कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि तिने डोक्यावर पदर म्हणून आहे ना घरातली स्कार्फ होता, जुना स्कार्फ आहे तो घेतला तिने डोक्यावर. आणि तेजसनी पण मस्तपैकी टोपी घातली आहे. त्यांना वाटलं चला आपण पण डोक्यावर पदर वगैरे घेऊन टोपी घालून पूजा करूया. तर हा रोहिणीचा ड्रेस बघा तुम्ही. ह्या ड्रेसचं सिक्रेट आणि गिरिजाने पण जे नऊवार घातलेले त्याचं एक सिक्रेट आहे ते तुम्हाला सांगणारच आहे मी. तर त्याच्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा प्रकारे तेजसची आणि रोहिणीची पूजा झाली आणि नंतर आम्ही बाप्पांच्या आरतीला सुरुवात केली. रोहिणी व तेजसने पण फोटो काढून घेतले आणि आता आम्ही बाप्पाची आरती करतोय. नाचे नुर्वी पूर्वी कृपाजया गौरी कुमार चंदनाची ओटी कुमकुम केशवर हिरे जट मुकुट शोभतो बरा रंजन तीन पोरे चरणी घागर्या जय देव जय देव.
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पुरती जय देव जय शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल बिराजय सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साही सुरवर को महिमा कहे न जाय लागत पद को जय देव जय 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 जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मस्तक झूले शशि बिहारी जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती गेले गावाला चैन पडेल आम्हाला अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा सुपरस्टार नोकिया हो या सॅमसंग गणपती बाप्पा हँडसम जय जय पैत्रच सुख ठेवला होतो काय मला थोडी मन परत थोडी नाही सर्वच देऊन टाक. अगं बाप्पाला पैसे तुला का बाप्पा जाताना बाप्पाला शिदोरी द्यावी लागती तर पोह्यांची शिदोरी द्यायची पद्धत आहे तर बाप्पांना ही बघा हे मी थोडेसे पोहे घेतले आणि हे बाप्पांसोबत मी देते तर इथे बाप्पांच्या पिशवीजवळ बांधून देते ठीक आहे का त्याच्यात हो गणपती बाप्पा हळू जा गेल्यावर फोन कर. लय ग किती ग वाईट तोंड झालंय ग बाप्पांचं बाप्पांना पण आपल्याला सोडून जाताना दुःख होत आहे ना हो ना. जसं आपल्याला वाटतंय बाप्पा चालले तसं बाप्पांना पण वाटतं मी चाललो आणि बघा आमची बाप्पा प्रक्रिया दाखवते तुम्हाला किती सुंदर आमच्या बाप्पांचं हे बघा हा टोप आहे ना वर्दळाच्या टोपासारखा आणि खूप सुंदर सिंगार केलेला आहे त्याच्यानंतर हे बघा हा ही शॉल पण खूप सुंदर आहे बाप्पांच्या अंगावर पांढऱ्या कलरची आणि तिला ही सिल्वर कलरचं मस्तपैकी टिकली वर्क केलेलं आहे आणि हा पितांबर बघा बाप्पांचा हिरव्या कलरचा पितांबर आणि याच्यावर छान मोती वर्क खूप सुंदर मोती वर्क आणि टिकली वर्क केलेलं आहे ते बघा हा बाप्पांसाठी हार आणला होता पिलून मी शॉपिंगला गेले त्यावेळेस बाप्पांसाठी मोदक आणलेला काढून ठेवला चांदीचा आहे ना तो आणि बघा बाप्पांच्या हातात मोदक दिला दुर्वा दिला दुर्वा आमच्या घराच्या बाहेरच आहे जास्वंदीचे फुलं पण आमच्या घराच्या बाहेर आहे छान तेरसनी हार आणला होता त्यात आम्ही बाप्पांना घेऊन चाललोय बाप्पांचं विसर्जन करायला तर खूप मन भरून आलंय बाप्पा आपल्या गावाला चाललंय बाप्पा आनंदाने पुढच्या वर्षी लवकर परत या बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा 1 2 3 4 अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला गणपती बाप्पा उठले. गणपती बाप्पा चालले आमचे गणपती बाप्पा मस्त काढ गाडी ते उघडा नाही शटर उघड गुरु नाही दररोज आमच्या बाप्पांना घेऊन चाललोय गणपती बाप्पांना बाप्पा मोठे आहे त्याच्यामुळे दोघांना पण धरावं लागतंय चला बाप्पा चालले की रो. बाप्पा चालले बाप्पांना जाऊन द्यायचं आता बाप्पा चालले बाप्पांची पा घेऊन टाक टोपी घेऊन टाक बाप्पांची बाप्पांची पागे जी पा नको जाऊ घे बाप्पांना बाप्पांना घेऊन ठेव बाप्पांना नका जाऊ बाप्पा नको जाऊ सांग नको. नको जाऊ गाडीत घेऊन चालले बाप्पांना आता चालू
गाडीत घेऊन चालले. हे दोन्ही बाप्पा चालले घेऊन. तर बाप्पांचं विसर्जन करायला आम्ही चाललेलो आहे. आणि हे बघा आमच्या बाप्पांची मूर्ती इथपर्यंत ही माझ्या एवढी हाईट मूर्ती आहे तेरसला. आणि पिल्लूला आहे ना मोठी मूर्ती आवडती, त्यामुळे दरवर्षी ते मोठीच मूर्ती घेतात. हे बघा आमचे पप्पा किती गोड दिसत आहे ना. चला किती छान दिसत ना. खूप मस्त खूप मस्त. बाप्पा घे छोटे तू. छोट्या बाप्पांना गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा. मोरया. तर इथे तेरस बसलाय ड्रायव्हिंग करायला. मिस्टरांच्या मांडीवर गणपती बाप्पा आहे आमचे, कारण बाप्पांना एकट्यानं पुढे ठेवता नसतं आलं ना, मग मिस्टर घेऊन बसलेले. आणि हे बघा इथे छोटे बाप्पा घेऊन आहे ना गिरू बसली आहे, कारण आहे ना छोटे बाप्पा पण न्यावे लागतात विसर्जन करायला. तर इथे आहे ना गिरिजाच्या मांडीवर आहे ना छोटे बाप्पा आहे. आपले बाप्पा दाखव. गिरू आई ह्या बाप्पांना घेऊन यायचं ना. हो हो ह्या बाप्पांना घेऊन यायचं. तिचं काय झालं माहिती करो ही नाही, छोटी मूर्ती गणपती बाप्पाजवळ बसवायची असते ना, आपण बसवलेली होती आणि ही पण बसवलेली होती. तर काय झालं सत्यनारायण पूजेच्या दिवशी गणपती बाप्पा लागतात ना पूजेला, ते काढले आणि मिस्टर पप्पांनी नंतर सकाळीच काय केलं, आंघोळ करून ते देवघरात ठेवले. चुकलं आपलं, ते तिथे ठेवायला पाहिजे होते. तर हे बाप्पा आहे, तर एक बाप्पांना घरी घेऊन यायचं असतं, तर आपण ह्या बाप्पांना घरी घेऊन येऊ. ही चूक झाली, बाप्पा माफ करा आम्हाला. गिरू बाप्पा कुठे बेटा. आणि गिरू बघा किती गोड दिसते आमची. गिरू कसं वाटतंय तुला गिरू. छान वाटतंय. अगं बाई. तर चला आम्ही आता निघालोय गणपती बाप्पांचं विसर्जन करायला. तेरस आहे, रोहिणी आहे, गिरिजा आहे आणि मिस्टर आहे. तर चला. रोहन थांब रोहिणी. गणपती बाप्पा. खाली जायचं का इकडे. चला मारती वगैरे करा तिकडे घेऊन. इथं शेड छान केलंय. इथे आम्ही नदीवर आलोय. कोणती नदी आहे ही. शिवनेरी. कोणता बदलला बघा इथे शिवनेरी. हां बॅटरी उतरत होती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंदर रामाचा वत्ता हा काढला. त्यांना असं वाटलं फोटोच काढते का. गिरू गिरू बाप्पा दे. दे बाप्पा. बाप्पा दे. दे बाप्पा. बाप्पा दे ना. बाळा दे बाप्पा. दे बाळाला. घे बाळा तिच्याकडनं घे. बाप्पा घे. दे दे देते देते. त्याला काही मदर नाही आणि धरून ठेवल बघ. हा हा पिढा पण नको पिढा नको नको ना. अगं पिढा वाळू ठेवू ना.
ते पायावर लागल पाहिजे नुसती. ए ते बस ना. बस सोडून देत राहतं. जाऊ दे छोटे बाप्पा द्या त्यांना आंघोळ घालून द्या. घ्या मग झालं. आंघोळ घाले. आमचा बाहेर खाली. त्या बाजूनी तर छोटा हळू. जागा सोडून दिले का सोडून जायचं विषय. त्याच्यात जाऊ दे आता चल. दे सोडून. गेले बाप्पा. गेले बाप्पा. तर इथे या नदीमध्ये खूप साऱ्या बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केलेले दिसत असतील तुम्हाला. हे बघा भरपूर बाप्पांचे विसर्जन इथे झाले होते आणि काही मूर्ती वाहत वाहत पुढे गेल्या होत्या, तर काही मूर्ती तिथेच होत्या पाण्यामध्ये. आमची मूर्ती मोठी होती त्यामुळे थोडीशी पुढे गेली आणि ती तिथेच पाण्यात राहिली. तर इथे खूप साऱ्या मूर्ती होत्या. तर तेजसनी बाप्पांचं विसर्जन ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी वाळू घेतली आणि जी छोटी मूर्ती होती तिला आंघोळ घालून मी ती बरोबर घेतली, कारण ती बरोबर घरी आणायची असते. तर अशा प्रकारे खूप जड अंतकरणाने आम्ही बाप्पांचं विसर्जन केलं. इथे जवळच आमच्या घरापासून जवळच शिवनदी नाव ही शिवनदी आमच्या घरापासून जवळच अर्धा किलोमीटर अंतरावर. पण बाप्पा मोठे होते ना आमचे, त्याच्यामुळे मोठ्या गाडीत आणावं लागलं. तर बाप्पांची आरती वगैरे केलं, बाप्पांचं विसर्जन केलं आणि आता आम्ही घरी चाललोय. आता असं वाटते एक मेंबर डायरेक्ट असं कमी झाल्याने झालंय. एक तर पिल्लू पण गेलं पुण्याला. पिल्लू 2-3 दिवसापूर्वीच गेलं पुण्याला. आली होती ती, थांबली 4-5 दिवस आणि गेली ती पुण्याला. आता पिल्लू पुण्याला आणि बाप्पा पण नाही आहे. सुन सुन वाटेल आपल्या घरी गागरणी आता. हो ना, डेकोरेशन बघून एकदम असं. हो ना, घरी गेलो सुन सुन वाटेल. चला गणपती बाप्पाचं नाव कोण टाकते रस? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आमच्या गाडीत येणार आहे. उंदरं येऊन देऊ नका. उंदरांना म्हणा दूर पळून जा. गणपती बाप्पा सोबतच घेऊन जा. तर ते रसनी ना आणलेली वाळू ना इथे गाडीच्या भोवती ना टाकून दिली, कारण ना गाडीमध्ये उंदीर जातात. आणि हे बघा आमच्या दारासमोर खूप सारा गाळ झाला आहे, कारण सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे, चिकचिक चालू आहे. आणि गणपती विसर्जन करायला नेल्यानंतर एक बाप्पा न्यायचे असतात बरोबर. तर हे बघा हे बाप्पा आम्ही बरोबर नेले होते आणि त्यांना आंघोळ घालून घरी आणायचं असतं. तर ह्या बाप्पांना आंघोळ घालून घरी आणलं आहे आणि त्यांच्या जागेवर त्यांची स्थापना करून दिलेली आहे. इथे ईशान्य कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पा असतात. हे गोंदेवांची स्थापना केलेली आम्ही इथे आणि इथे हे बाप्पा असतात. तर इथे हे बाप्पा त्यांच्या जागेवर ठेवून दिले. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला. आणि बाप्पा गेल्यावर बाप्पांची जागा बघा किती सुनी सुनी वाटते. बाप्पांचं डेकोरेशन वगैरे तसंच आहे. रोहिणी इकडे रोहिणी. तर चला बाप्पा गेले त्यांच्या गावाला, आता आम्ही आमचे कामं करतो. तर गणपती विसर्जन करून आलो आम्ही आणि थंबनेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी आज एक सिक्रेट सांगणार आहे. तर ते सिक्रेट हे सिक्रेट नाही, ही रोहिणी आहे. तर सिक्रेट हे की आमची रोहिणी ना गेले 2 महिन्यापासून म्हणजे 16 जूनपासून रोहिणी फॅशन डिझाईनचा क्लास करत होती. पण मी काही ते सांगितलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच दिवसापासून रोहिणी व्हिडिओमध्ये दिसली नसेल, कारण मग तिचा अभ्यास होता ना क्लासचा, फॅशन डिझाईनच्या क्लासचा. ते बघा हा ड्रेस तिने फॅशन डिझाईनच्या क्लासमध्ये शिवलेला आहे. तर बघा छान ड्रेस शिवला आहे. तर हा ड्रेस पण रोहिणीने शिवला आणि जी नऊवार घातलेली ती गिरजाने ती पण आमच्या रोहिणीने शिवली. रोहिणी हुशार आहे. तर ती सांगून नाही दिलं तिने. ती म्हणे आई मला काही येतं की नाही येतं, पण ती हुशार आहे. पण ती मला म्हणे आई सांगू नका, आई सांगू नका.
आता सुनेच्या पुढे आपण पुढे जायचं. सुनेने आपल्याला पुढे सांभाळलं पाहिजे ना, मग सुनेचं ऐकावं लागतं. असं काही नाही आहे. म्हणजे कसं माहिती का, अगोदर पुढे येतं की नाही तर लगेच कुठं लीक करायचं नाही का, की मी क्लास करते असं तसं. तर आता भरपूर मी ड्रेस पण शिवले आणि नऊवार पण बऱ्यापैकी छान शिवून झाल्या. तर मग आईंना म्हटले ठीक आहे, आता सांगितलं तर चालेल. त्याच्यापैकीच एक हा ड्रेस आहे मी शिवलेला, म्हटले गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी घालू. तर रोहिणीने खूप सारे ड्रेस शिवलेले. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर आहे ना रोहिणीने शिवलेले ड्रेस पण दाखवणार आहोत. हा माझा शर्ट पण रोहिणी शिवला. म्हणजे शिवला होता, म्हणजे इथं फाटला होता, तो रोहिणी शिवला. हा पूर्ण शिवला. नाही फक्त मी लेडीजच शिवते. पण ते ड्रेस शर्ट वगैरे काही शिवला नाही. तर रोहिणी पंजाबी ड्रेस, वन पीस वगैरे शिवायला लागलेली. अजून ब्लाऊज वगैरे काही तिला येत नाही अजून, म्हणजे घेतलेच नाही ते क्लासमध्ये. पण जेवढं शिकवलं ना तेवढं तिच्या लक्षात छान आलं आणि ती छानपैकी शिवायला लागली. मग ती म्हणे आई आता काही प्रॉब्लेम नाही, आता तुम्ही आपल्या यूट्यूब परिवाराला सांगू शकता की रोहिणीने क्लास जॉईन केलेला आहे. हे होतं तुमच्यासाठी सिक्रेट. तर कसं वाटलं तुम्हाला सिक्रेट? त्यामुळेच तुम्हाला रोहिणी एवढा दिवस दिसत नव्हती व्हिडिओमध्ये. कारण मग आहे ना तिला तिचं करायचं राहायचं, मग माझं आपलं चालायचं जसं जमेल तसं व्हिडिओ. तर चला आता आम्ही ना मस्तपैकी रोहिणी गरम गरम भजे करते, कारण मी नैवेद्यापुरतेच भजे केले होते. रोहिणीला कांदा चिरून देते. रोहिणीला कांदा एवढा व्यवस्थित चिरता येत नाही, तर मी कांदा चिरून देते. आमच्याकडे मशीन, मला खरंच कांदा अजून व्यवस्थित येत नाही, चिरता खूप जाड राहतो माझ्याकडून कांदा, म्हणून मी मशीनचा जास्त हे करते. खरं आणि म्हणजे चाकून येतो मला करता, पण एवढा पण बारीक नाही. भज्यांना कसा जास्त बारीक छान वाटतो ना. आता मी रोहिणीला कांदा चिरून देते, रोहिणी भजे करते. आणि आता मी ना घरातले दिवाबत्ती वगैरे करून आहे ना जेवण करतो. या तुम्ही पण जेवायला चला. बाय बाय. आज त्यांच्या पण घरी गणपती बाप्पा गेले. हो, आज प्रत्येकाच्या घरी शांतता असेल, प्रत्येकाचं अंतःकरण जड झालं असेल. गणपती बाप्पा आज आपल्या गावाला गेले. आमच्या तिथे बघा बाप्पा नाही तर एकदम असं घर सुनं सुनं दिसायला हो ना, लागलं. किती सुनं सुनं इथं वाटतं ना. दररोज सकाळ संध्याकाळच्या सकाळ संध्याकाळ आरती खूप छान प्रसाद. वाटायचं, मस्त वाटायचं. दिवस म्हणजे 10 दिवस गणपती बाप्पांना वेगवेगळे प्रसाद केले. एवढं तुम्हाला दाखवता नाही आलं मला सर्व शूट. तर दाखवेल मी जेव्हा जेव्हा काही प्रसंग येईल त्यावेळेस सर्व दाखवेल. तर चला आम्ही आता एकदा जेवण करून घेतो.